नाशिक मधल्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। चांदोरी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। या चांदोरी गावातल्या 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसानं जोर धरलाय, अतिवृष्टी होते आणि त्यामुळे गोदावरी नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। गोदावरी नदीला पूर आलाय। चांदोरी गाव त्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, दुकानं पाण्याखाली गेली आहेत, घरं पाण्याखाली गेली आहेत आणि त्यामुळे या गावातल्या 40 कुटुंबांचं आता स्थलांतर करण्यात आलंय। तिकडे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडण्यात आलेत। भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे धरणाच्या 33 पैकी 21 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोसेखुर्द धरणातल्या पाणी विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। जिल्ह्यात सतत 2-3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले फुगलेले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे उघडे करण्यात आलेले आहेत। 2496 क्युमेस मीटरने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे वैनगंगा नदीच्या दोन्ही थळ्या पॅक झालेल्या आपण बघू शकता। वैनगंगा नदी ही फुगलेली आहे आणि दोनही थळ्या पॅक झालेल्या आहेत। एकंदरीत या नदीच्या शेजारील जे गावं आहेत त्या गावाला प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि पाण्यात जे मासेमार बांधव आहेत त्यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की पाण्यात नाव टाकू नये, कारण की पाण्याची पात्रता वाढल्यामुळे एक दुर्घटना सुद्धा होऊ शकते आणि गोसीखुर्द धरणाचे दरवाजे परत जास्तीत जास्त प्रमाणात उघडे करण्यात येऊ शकते, कारण की भंडारामध्ये भरपूर पाणी झाल्यामुळे गोसीखुर्दच्या धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत आता जे आपण बघितलेलं आहे वैनगंगा नदीला जे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे त्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांना सुद्धा एक प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे की नदी काठावरील जे शेती आहे त्या शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की नदीला पाणी वाढलेलं आहे आणि काहीही दुर्घटना होऊ शकते। परंतु एकंदरीत शेतकरी सुद्धा आता आनंदित झालेला आहे, कारण की शेतकऱ्यांना पाण्याची गरज होती आणि या पावसामुळे शेतकरी आता आनंदित झालेला आहे। एनडीटीव्ही मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।